नमस्कार, मी राजन लाड. लय भारी कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज मी आपल्याला जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये घेऊन आलो. या ठिकाणी महिलांचा आनंदोत्सव कार्यक्रम सुरू आहे. महिलांसाठी स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेसाठी ही आकर्षक बक्षिसे दिली जातात आणि सर्व बक्षिसे आमचे मित्र आणि मार्गदर्शक ॲडव्होकेट शशिकांत सुतार साहेब यांनी दिलेली आहेत. मागील वर्षीही त्यांनी अशीच बक्षिसे दिली होती. याबरोबरच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून देखील अनेक बक्षिसं स्पॉन्सर केलेली आहेत. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या महिलांना या स्पर्धेतून मोठमोठी बक्षिसे आणि अनेक साड्या सुद्धा बक्षीस स्वरूपी दिल्या जातात. आता ही स्पर्धा सुरू होते. मी तुम्हाला या थेट स्पर्धेमध्ये घेऊन जातो. मधून सुद्धा त्यांचा नंबर वजा केला जाईल, कारण आमची सर्वांची इच्छा आहे की प्रत्येक महिलेला काही ना काही मिळालं पाहिजे. कदाचित तुम्ही भाग्यवान असाल तर तुम्ही 4-4 स्पर्धामध्ये जिंकून नक्कीच बक्षीस सुद्धा घेऊन जाऊ शकता. पण त्यामुळे अजून 4 महिला वंचित राहतील. त्या आपल्याच भगिनी आहेत. त्यामुळे प्रत्येकाला काही ना काही मिळावं यासाठी एका महिलेला फक्त एकच बक्षीस मिळेल. खेळात मात्र सगळ्या सहभागी होता येईल याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. विनंती आहे की आपण रस्त्यावरती खेळ खेळत असल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी कार्यकर्त्यांनी घ्यायची आहे. पुरुष कार्यकर्ते, सर्व पुरुष कार्यकर्त्यांना विनंती आहे, या सर्व आपल्या बहिणींचं फक्त आपल्याच नाही, या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी सुद्धा आहेत. त्यांची काळजी घेणं आपलं प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे. पहिल्याच राऊंड मध्ये मला वाटतं सर्व मुंबईकर उतरलेले आहेत. आता आपली स्पर्धा शिट्टी वाजल्यानंतर आपण करायची आहे. रेडी? चला, म्युझिक देवायची, लक्ष ठेवा. ओके, या ताईचं नाव घ्या. ताई नाव सांगा. ताई लिंबू चमचा ही स्पर्धा आता सुरू आहे. सर्व महिला यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि या सर्व स्पर्धेचा थरार जो आहे तो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा. झाले? रेडी? चलो, रेडी? तयार? रेडी? 1, 2 चला. जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित या महिलांसाठी स्पर्धेचा आनंद आपल्यालाही घेता यावा यासाठी हा व्हिडिओ करत आहे. हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. लिंबू चमचा या स्पर्धेनंतर आपल्याला दुसरा गेम बघायचा आहे. भुशातून गोट्या शोधणे, काचेच्या गोट्या शोधण्याची स्पर्धा आहे. ती स्पर्धा सुरू झाली. या ती स्पर्धा आपण बघूया. भुसा घेऊ नका. एकाच हात मागे, दुसरा हात बघा, दुसरा हात बाद करा. दोन हात नाही लावायचे. मोळे काढूची सवय कोणा का देऊ. सुरुवात. दुसरा हात मागे. दुसरा बघा, दुसरा आतमध्ये घातला नाही पाहिजे. मागे घ्या, मागे ठेवा. दुसरा हात मागे, तरी जास्त दुसरा हात मागे. या टब मध्ये गोट्या टाकल्या आहेत. भुसा आहे आणि त्यामध्ये खूप साऱ्या गोट्या टाकल्या आहेत. त्या शोधायच्या आहेत. सर्वात जास्त ज्या गोट्या काढणार आहेत महिला त्यांना विजेत्या म्हणून घोषित करणार आहेत. भुसा नका घेऊ हातात, भुसा झाडा आणि मग घ्या गोटी हातात. लांबून दिसत नाही का? सगळ्यांनी लक्ष ठेवा. बाकी सगळे पंच हातात ठेवायचे अगोदर. बघ टाइम बघ टाइम सांगा.
काय झालं माहिती चार्जिंग लावलाय. हॅलो हॅलो महिलांना विनंती आहे की तुम्ही घरी जाण्याची नाही करू नये आणि ज्यांना घरी जायचं आहे अर्जंट त्यांनी त्या ठिकाणी मंडळामार्फत ठेवलेल्या घरी यायच्या अनुजा वहिनी या ठिकाणी बिंदू विकत आहेत. का बनवायचं नाही. भुशातून गोट्या शोधण्याच्या या स्पर्धेनंतर आता संगीत खुर्ची होणार आहे. संगीत खुर्ची लगेच सुरू होते. तोही गेम आपल्याला बघायचा आहे. या संगीत खुर्ची स्पर्धा सुरू झाली आहे. म्युझिक मी बंद ठेवलं आहे कारण कॉपीराईटचा क्लेम लागतो, त्यामुळे या स्पर्धेचं म्युझिक जे आहे ते मी बंद केलेलं आहे. जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करत आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून या मंडळामध्ये महिलांसाठी विशेष आनंदोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी देखील हा आनंदोत्सव या ठिकाणी सुरू आहे. संगीत खुर्ची ही स्पर्धा सुरू आहे. यानंतर बक्षीस वितरणसुद्धा होणार आहे. महिलांना लकी ड्रॉच्या माध्यमातून अनेक बक्षिसं दिली जातात. हा संपूर्ण कार्यक्रम या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी व्हिडिओ करत आहे. आपल्याला हा प्रयत्न कसा वाटला, ही स्पर्धा कशी वाटली हे सांगायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका.
आणि विजेत्या झालेल्या आहेत पल्लवी पारकर, श्रीकृष्ण राऊत कृपया नोंद घ्यायचे. संगीत खुर्ची प्रथम क्रमांक पल्लवी पारकर. काय म्हणणं आहे तुमचं जिंकल्याबद्दल? अभिनंदन. आता आपण लगेच लकी ड्रॉला सुरुवात करतोय. बक्षीस मिळणारच आहे. तर जो बरणी आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये सर्वांच्या चिठ्ठ्या टाकलेल्या असतील. कृष्णाराव संपूर्ण बिस्किटचा हे जे बॉक्स आहे ते आमचे संदीपजी चव्हाण यांनी आमच्या मित्रांकडून मिळवलेलं आहे. एक चिठ्ठी या मुलीला सांगतो काढायला, एक चिठ्ठी घडवा. आणि कृष्णराव आपल्याकडे वही आहे, आपण लगेच नाव जाहीर करायचं आहे. कृष्णाजीने एखादं माईक देता येईल का प्लीज? इथे मला घे बेटा चिठ्ठी काढे. एकच काढा चिठ्ठी. मी नंबर सांगतो लगेच सांगा कोणाचं नाव आहे ते. दे बघा माझ्याकडे नंबर 12 सुजाता सुरेश भाटकर. मलाच मिळणार खायला. हे माझ्या सासू आहे. नारळकर गुरुजी आपलं शुभ असते. शुभारंभ झालेला आहे. एक चिठ्ठी काढा. पटापट काढा. एकच उभा पटकन उभा रे उभा मला. चल दे चल 45 रेखा संतोष भोपळे. मग ज्या काही अडकवून पडल्या होत्या त्यांना प्रसाद स्वरूपात बिस्किट मिळाले आहेत. रेखाताई भोपळे. बोलो ना. वैभव शेठ या ठिकाणी आले त्यांनी कृपया ते खुर्ची लावा ना तिथे. नाही तुम्ही बसा. तुम्ही बघा सर द्या. वैभव शेठ कृपया व्यासपीठावर यायचंय. वैभव शेठ प्लीज. जैतापूरच्या राजाच्या दरबारात या स्पर्धा संपन्न झाल्या. आता लकी ड्रॉ आणि बक्षीस वितरण समारंभ संपन्न होतोय. यासाठी विधान परिषदेच्या माजी आमदार हुस्नबानो खलिफे मॅडम सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते सर्व विजेत्या महिलांना बक्षिसं दिली जात आहेत. जैतापूरच्या राजाच्या दरबारात रंगलेला हा महिला आनंदोत्सव या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. हा व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लय भारी कोकण.